नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता देवा हा लगेच सावलीपासून तडक निघून आता बालकाश्रमात आलेला असतो आणि त्या गुलमोहर बालकाश्रमात येता जाता देवा हा त्या मुलांसोबत आता फुगे घेऊन त्या मुलांना घेऊन आनंदाने नाचत असतो। तेवढ्यात आता हवलदार घोरपडे हा सावलीला घेऊन तिथे येतो आणि आता देवाचा तो अनोखा तो रुबाब आणि ते रूप बघून आता सावलीसुद्धा भारावून जाते आणि सावली म्हणते की देवा भाऊचं हे रूप मी पहिल्यांदा बघते। तेव्हा आता घोरपडे म्हणतो की आमचा देवा बॉस आहेच तसा, लहानपणापासून आईबापाशिवाय वाढलेले आहेत ना, तेव्हा आईबापाची किंमत काय असते त्यांच्याशिवाय कुणाला माहीत। आणि आता देवा त्या सगळ्या लहान बालकांमध्ये आता नाचत असतो आणि आनंद साजरा करत असतो, सावली ते बघत असते। आणि त्यानंतर आता हवलदार घोरपडे म्हणतो की एवढासा पगार एवढा मोठा संसार चालवायला कसा पुरणार सावलीताई, आणि आमच्या देवाभाऊला या सगळ्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना आनंद द्यायचा, त्यांना हसताना बघायचं आणि त्यासाठी देवाभाऊला हे सगळं करावं लागतंय। आणि ते ऐकताच आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेच आता हवलदार घोरपडे म्हणतो की देवाभाऊ जो काही पैसा उरतो तो सगळा या मुलांवरती खर्च करतो। आणि ते बघून आता देवाचे ते कर्तव्य आणि ते काम बघून सावलीने तोंडात बोट घातलेले असते आणि सावलीच्या डोळ्यातून खरंच देवाविषयीचा अभिमान आता स्वच्छ आणि स्पष्ट दिसत असतो। आणि इकडे आता रात्र झाल्यानंतर सारंग हा स्विमिंग टँकपाशी बाहेर येऊन फोनवर कंपनीच्या कामासंबंधी बोलत असतो आणि बराच वेळ बोलणं झाल्यानंतर आता सारंग हा फोन ठेवतो आणि लगेच आता फोन ठेवताच आता सारंग पुन्हा सावलीचा विचार करू लागतो। सारंग आता पटकन सावलीला फोन लावतो। सावली आता घराजवळच आलेली असते। सारंग म्हणतो कुठेस तू सावली? सावली म्हणते हे काय सारंग सर, मी घराजवळच आले। सारंग म्हणतो ये लवकर सावली, मी बाहेरच उभा आहे। आणि आता पुन्हा सारंग हा कंपनीच्या फोनवर बोलू लागतो। कंपनी संबंध बोलत असताना आता तेवढ्यात अस्मी ही तिथे येते आणि सारंगला बघते। अस्मी आता सारंगला बघताच सारंगकडे एकटक बघत आता अस्मी विचार करते की सारंगला अंधाराची भीती वाटते, बरोबर ना, कारण एकदा मला सारंगने सांगितलं होतं। तेव्हा आता ज्या वेळेस आता अस्मी सारंगला भेटली होती त्यावेळेस सारंगने अस्मीला सांगितलं होतं की अस्मी एक गोष्ट मला तुला सांगायची की ती अशी आहे की मला ना फार अंधाराची भीती वाटते। आणि ते आता अस्मीला आठवलेलं असतं। अस्मी हसतच आता विचार करते या क्षणी जर इथली सगळी लाईट जर गेली आणि सारंग इथे जर अंधार पडला आणि सारंगची जर आपण मदत केली तर पुन्हा आपली लव्ह स्टोरी पुन्हा सुरू होईल, असा विचार आता अस्मी करते आणि अस्मी खूप खुश झालेली असते। आणि इकडे आता सोहम हा बबलूची चेष्टा मस्करी करत असतो। सोहम म्हणतो की माझ्या स्वप्नाची राणी मला तर मिळाली बबलू, पण तुझ्या स्वप्नांची राणी तर कुठे हरवली काय माहिती। तेवढ्यात आता बबलू म्हणतो खरंच माझ्या स्वप्नांची राणी तर हरवलेलीच आहे अजून। एवढ्यात आता सखदेव तिथे ज्यूस घेऊन येतो आणि सखदेव म्हणतो की ज्यूस घ्या, तर आता लगेच बबलू म्हणतो की ज्यूस काय घ्या, माझ्या स्वप्नांची राणी हरवली। तर सखदेव म्हणतो चला मग आपण शोधायला जाऊयात। तर लगेच बबलू म्हणतो की गप्प बस, आणि लगेच बबलू म्हणतो की अरे ती राणी नाही रे सखदेव दादा, मला राणी शोधायची माझ्यासाठी। तेव्हा सखदेव म्हणतो की मग शोधूयात बरं का। आणि लगेच आता बबलू हा ज्यूसचा ग्लास घेऊन आता थोडा बाजूला जातो आणि खाली बघतो। त्याच वेळेस आता खाली अस्मी आता बबलूला दिसते आणि अस्मी आता सगळी लाईट बंद करण्यासाठी त्या लाईटच्या मीटरकडे जात असल्याचे बबलू बघतो। पटकन शिट्टी वाजवत बबलू आता सोहमला बोलावतो आणि अस्मीकडे बोट दाखवत बबलू म्हणतो की ते बघ अस्मी, दोघेही आता म्हणजे सोहम, बबलू आणि सखदेव तिघेही आता खाली येतात। तर अस्मी आता लाईट हाफ करणार, तोच आता कवट्या महाकाळाचे तोंड असलेला काळा कुट्ट भूताचा मुखवटा घातलेला असा वेश धारण करून आता बबलू हा तिथे आलेला असतो आणि सोहमने बबलूला आता डोक्यावर घेऊन भूताचा वेशात आता अस्मीसमोर आणलेले असते। आणि आता ते भूत बघून अस्मी ही जोराजोराने घाबरते आणि मोठ्याने ओरडत तिथून पळून जाते। आणि आता लाईट बंद करायला गेलेल्या अस्मीला जन्माची अद्दल बबलूने घडवलेली असते आणि भूताचा नजारा दाखवून अस्मीची घाबरगुंडी उडून आता अस्मीला दाखवलेला असतो तो बबलूने यमाचा दरवाजा। घाबरतच अस्मी आतमध्ये पळून गेलेली असते आणि सारंगवर आलेलं येणारं संकट आता सोहम बबलूने मोठ्या
शिताफीने वाचवलेली असते। आणि लगेच आता इकडे अस्मी ही घरामध्ये न जाता इकडे स्विमिंग टँकच्या समोर आलेली असते। आणि आता पुन्हा सोहम आणि बबलू अस्मीला बघतात आणि पुन्हा आता तिघेही एका पाठोपाठ एक भूताचा मुखवटा घेऊन आता अस्मीच्या पाठीमागे येतात आणि अस्मीच्या पाठीमागे येऊन आता मोठमोठ्याने हसू लागतात। तर अस्मी पाठीमागे बघते आणि तिघांनाही त्या भूताच्या वेशात बघून अस्मी हा आता लगेच पाठीमागे स्विमिंग टँकमध्ये उडी मारते आणि अस्मी आता टँकमध्ये पडलेली असते। अस्मी आता बुडत असते। तर आता लगेच सगदेव म्हणतो की अहो ती खरंच बुडायला लागली। सोहम म्हणतो की बुडू दे की मग पोहायला तरी शिकेन। आणि तिघांनीही आता अस्मीला जन्माची अद्दल घडवलेली असते। इकडे आता बबलू आणि सोहम सगदेवला म्हणतात की तू उडी मार। सगदेव म्हणतो नाही मला पोहताच येत नाही। त्यानंतर आता सोहमला उडी मारायला सांगतात। सोहमसुद्धा घाबरतो। तर आता दोघेही सगदेव आणि सोहम बबलूला उचलतात आणि म्हणतात की तू उडी मार। बबलू म्हणतो मी उडी मारेल हिला वाचवेल पण मला कोण वाचवणार। बबलूही आता मागं सरकतो आणि त्यानंतर मग आता पटकन सोहम आणि बबलू एक काठी आणतात आणि ती काठी पाण्यामध्ये टाकतात आणि पुन्हा आता अस्मीला बराच वेळ तिथे त्रास देऊन पाण्यामध्ये ठेवलेलं असतं। आणि त्यानंतर आता तिघेही अस्मीला हात देऊन बाहेर काढतात। तर अस्मी आता रागाने त्यांच्याकडे बघते पण अस्मीला काही बोलता येत नसते। अस्मीचा श्वास गुदमरलेला असतो। सो बबलू म्हणतो की बोलूही नका आणि थाड थाड थंडी वाजते ना चाललो आम्ही असे म्हणत दोघेही पळून जातात। आणि इकडे आता भिजलेली अस्मी तशीच आतमध्ये येऊ लागते। तर तेवढ्यात तिकडून येत असलेली ऐश्वर्या अस्मीला बघते आणि म्हणते की ही काय अवतार करून घेतलाय आणि मला वाटतंय की सारंगला इम्प्रेस करण्यासाठी असाच एखादा फालतूकडा प्रयत्न केला असेल आणि तोंडावर पडली असेल बरोबर ना। अस्मी आता रागाने ऐश्वर्याकडे बघू लागते। रागाने ऐश्वर्याकडे बघत काहीही न बोलता अस्मी तिथून आतमध्ये निघून जाते। इकडे तिच्याकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की तुला ना या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणतंच ऑप्शन नाही आहे अस्मी। आणि जर तू माझी माफी मागितली आणि मी म्हणेल तसे ऐकलं तरच तुला या घरात चान्स मिळू शकतो। आणि तेवढ्यात आता इकडे सारंग हा बेडरूममध्ये पुन्हा सावलीचाच विचार करत असतो आणि सारंग विचार करतो की सावली कशी नाही आली अजून। आणि तेवढ्यात आता अस्मी आतमध्ये येते आणि एकदम सारंगच्या जवळ येत म्हणते की सारंग मी स्विमिंग टँकमध्ये पडले आणि भिजले बहुतेक आता मी आजारीच पडणार आहे। सारंग आता अस्मीकडे बघतो। अस्मीची ती अवस्था बघून सारंग म्हणतो की एक काम कर अगोदर तुझ्या रूममध्ये जाय टॉवेल ना सगळं अंग पूस आणि आजारी पडणार असेल तर डॉक्टरांकडे जा। तेवढ्यात आता अस्मी आता सारंगच्या एकदम जवळ येते आणि म्हणते सारंग अरे असं काय करतोयस। आणि लगेच आता अस्मी अजूनच सारंगच्या जवळ येत म्हणते की सारंग तू माझं पहिलं प्रेम कसं विसरू शकतो आणि मला माहिती आहे तू माझं पहिलं ते प्रेम अजूनही विसरलेला नाहीयेस। आणि त्याच वेळेस आता सारंगला ते सगळं आठवतं आपण अस्मीला कसं प्रपोज केलं होतं आणि आपला हात आपण कसा अस्मीसमोर धरला होता हे आता सारंगला आठवू लागतं। तर अस्मी म्हणते की मला माहिती आहे तू माझं प्रेम विसरलेला नाहीयेस सारंग। तेवढ्यात आता सारंगसाठी कॉफी घेऊन आता सावली तिकडे येऊ लागते। आणि तेवढ्यात आता सावली ही दरवाजात येते आणि अस्मीला सारंगच्या एकदम जवळ बघताच सावलीला धक्का बसतो आणि सावली थोडीशी मागे सरकते। इकडे आता सारंग अस्मीला धरून थोडंसं मागं ढकलतो आणि म्हणतो की जरा अंतर ठेवून मागे उभा राहा आणि मी तुला सांगतो आता माझं लग्न झालंय। लग्न जरी माझ्या विरोधात झालं असलं ना तरीसुद्धा आता माझ्यासुद्धा काही लिमिट्स आहेत आणि त्या मी क्रॉस करू शकत नाही। लाडाने आता अस्मी म्हणते की सारंग सर। तर लगेच सारंग म्हणतो की अस्मी तुझ्या खोलीत जा आणि अस्मीचा आता नाविलाज झालेला असतो आणि आता अस्मीचा मोठा इन्सल्ट झालेला असतो। रागाने अस्मी तिथून निघून जाते। तडक आता इकडे अस्मी ही ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते की ऐश्वर्या मॅडम मला माझ्या चुकाची जाणीव झाली आणि मला माहिती झालं आहे की आता या घरात जर राहायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे। लगेचच ऐश्वर्या म्हणते की फार उशिरा कळालं तुला पण जाऊ दे तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता पाय धरून माझी माफी माग आणि तुला जर सारंगच्या जवळ जायचं होतं आणि तू जवळ गेली होती तशीही ते तुझं 0 क्रेडिट होतं कारण ते सगळं जगन्नाथमुळं झालं होतं अशी ऐश्वर्या आता अस्मीला सांगते। आणि सिनेमा हॉलमध्ये जेव्हा आपण सारंगला घेऊन गेलो होतो त्यावेळेस आता जगन्नाथने लाईट बंद केली होती आणि आपण जगन्नाथ तिथे सारंग समोर गेलो असताना जगन्नाथने पुन्हा कशी लाईट चालू केली आणि सारंगने आपल्याला कसं बघितलं हे सत्य आता अस्मीला आठवलेलं असतं।
आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, या घरात तुला कोणीही सपोर्ट करणार नाही माझ्याशिवाय, मीच तुझा गुरु होऊ शकते. आणि तिलोत्तमा मेंदळे तुला काहीच हेल्प करणार नाही, कारण तिला फक्त तिचा मुलगा सुखात असायला हवा, कळलं का तुला? आणि या घरात माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाही असे ऐश्वर्या बोलताच आता अस्मीला जाणीव होती. पटकन आता अस्मी ऐश्वर्यासमोर हात जोडते आणि पाया पडत म्हणते की मी पाया पडते, मला आता जाणीव झाली या घरात तुमच्याशिवाय मला सारंगच्या आयुष्यात येता येणार नाही आणि काहीही करून मला सारंगच्या आयुष्यात यायचं आहे. तर आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे अस्मी, या घरामध्ये तुला माहिती आहे का तिलोत्तमा मेंदळेचं राज्य चालतंय आणि त्याच्याबरोबर माझंसुद्धा वर्चस्व आहेच, पण एका राज्यावर 2 राण्या राज्य करू शकत नाहीत. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की फक्त या घरात माझं राज्य चालणार आहे, तिलोत्तमा मेंदळे बाजूला होणार आहे आणि माझं राज्य ज्यावेळेस असेल त्यावेळेस माझी साथीदार असणार आहे. तू ते ऐकून अस्मी खुश होते. आणि इकडे आता सावली ही किचनमध्ये प्रेमाने जाऊन सारंगसाठी कॉफी तयार करू लागते. सावली आता विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंगून गेलेली असते आणि विठ्ठलाचे ध्यान करत आता सारंगसाठी प्रेमाने सावलीने कॉफी तयार करताच अस्मी ही ऐश्वर्याला घेऊन तिथे येते. तर सावलीकडे बघत ऐश्वर्या म्हणते काय करतेस? सावली म्हणते की कॉफी करते सारंग सरांसाठी. ऐश्वर्या म्हणते दे ती कॉफी इकडे आणि पटकन ती कॉफी घेऊन तो कॉफीचा ट्रे ऐश्वर्या आता अस्मीच्या हातात देते आणि म्हणते की आजपासून सावली तू हे काम नाही करायचं, हे सगळं कामं अस्मी करेल, तू सगदेवला कामात मदत करायची, धुणी भांडी घासणे फरची पुसणे हे सगळं काम सगदेवसोबत आता तू करायचं असे ऐश्वर्या सावलीला बोलते. आणि लगेच आता सावली म्हणते की पण सारंग सरांची कामं, तर लगेच बोट करत ऐश्वर्या म्हणते की अस्मी करेल, कळलं का तुला? आणि जा आता तू तुझं काम कर सावली असे म्हणत ऐश्वर्या अस्मीला घेऊन आता तेथून सारंगच्या रूमकडे जाते. आणि एवढ्यात आता सारंग हा आतमध्ये रेडी होऊन तयार झालेला असतो आणि आरशासमोर उभा असतानाच पाठीमागून अस्मी तिथे कॉफी घेऊन येते. आरशातूनच सारंग आता अस्मी आल्याचे बघतो आणि पटकन आता अस्मी म्हणते की सारंग कॉफी. आणि तेवढ्यात आता सारंग अस्मीकडे न बघता कॉफीचा कप घेतो. तेवढ्यात आता लगेच आता सारंग कडे बघत प्रेमाने अस्मी आता सारंगच्या खांद्यावरून हात फिरू लागते. सारंग म्हणतो की काय करतेस, बाजूला सर. हो. तेव्हा आता अस्मी म्हणते की कॉफी कशी झाली असेल, तर लगेचच सारंग म्हणतो सावलीने बनवली ना, मग ती छानच झाली असेल. आणि पुन्हा एकदा अस्मीचा डिसम्यूड होतो. आणि लगेच अस्मी म्हणते की येऊ का मी, तर सारंग म्हणतो हो. आणि सारंग विचार करतो की कॉफी घेऊन सावली का नाही आली, काही वेळेस ना सावलीसुद्धा वेड्यासारखीच वागते. आणि आता लगेच हसतच सारंग म्हणतो की सारंग सर कॉफी, आणि सावलीची ॲक्टिंग करतो आणि लगेच कॉफी पितो. कॉफी पिता क्षणी लगेच सावलीच्या हातची कॉफीची चव सारंग ओळखतो आणि म्हणतो सावलीच. इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते. इकडे आता येरझाऱ्या मारत असताना तेवढ्यात आता अस्मी आता सारंगच्या रूममधून बाहेर येते. तिलोत्तमा आता अस्मीला बघत म्हणते की अस्मी इकडे ये. अस्मी आता तिलोत्तमाच्या रूममध्ये येते. अस्मीला आता कॉटवर बसवत तिलोत्तमा म्हणते की अस्मी सारंगच्या रूममध्ये गेली होतीस ना कॉफी घेऊन, तर अस्मी घाबरतच म्हणते हो. तर आता रागाने तिलोत्तमा म्हणते की बरं केलंस अस्मी, काय आहे ना, एक वेळ अशी होती की तू सारंगच्या आयुष्यात आली होती आणि त्यामुळे माझा सारंग खुश होता, आनंदात होता, पण त्याच वेळेस तू माझ्या सारंगला सोडून गेलीस. तिलोत्तमा म्हणते की त्यावेळेस माझ्या सारंगला खूप त्रास झाला, त्याने मरणयातना सहन केल्या आणि त्यावेळेस मला तुझा खूप राग आला होता अस्मी. आणि त्यावेळेस माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती आणि त्यानंतर मला कळलं हे सगळं तू पैशासाठी केलं होतंस, बरोबर ना अस्मी? आणि नंतर जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे तू हे केलं होतंस असे तू म्हणाली होती. आणि नंतर तू म्हणाली तुझं सारंगवर खरं प्रेम आहे. हे सगळं खरं आहे का? मला सगळं खरं सांग अस्मी असे तिलोत्तमा अस्मीला दरडावून विचारते. तर अस्मी मान हलवत म्हणते हो तिलोत्तमा मॅडम, हे सगळं खरं आहे, माझं सारंगवर खरंच खूप प्रेम आहे. लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अस्मी, मी तुला सारंगच्या आयुष्यात येण्यासाठी पुन्हा एकदा जर चान्स दिला तर, आणि जर तू पुन्हा जर फसवलं तर, एक गोष्ट लक्षात ठेव अस्मी, मला काहीही करून ती मूर्ख मुलगी मला या घरात नको आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सारंगचं सुख, माझ्या सारंगचा आनंद आहे, तू नाही आहेस, एवढं तू लक्षात ठेव. आणि तिलोत्तमा आता अस्मीच्या डोळ्यात बघत म्हणते की मला माहिती तू एकदा पुन्हा सारंगचं मन जिंकशील म्हणून. अस्मी आता मान हलवते. आणि आता लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुला माहिती
पुरुषांच्या हृदयाकडे जाणारा मार्ग त्याच्या पोटातून जातो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुला माहिती का, एकदा तू दिवाळीत आमच्या घरी आली होती आणि सारंगसाठी तू अनारसे केले होते. आणि अस्मीला ते सगळं आठवतं आणि सारंगने ते अनारसे खाऊन म्हटलेले असते की असा पदार्थ मी यापूर्वी कधीच खाल्लेला नव्हता. आणि सगळेजण कसे आता हसू लागतात, खुश होतात, हे आता अस्मीला आठवतं. तेव्हा आता लगेच तिलोत्तमा म्हणते की अस्मी, तुझ्या हाताला चव आहे. सारंगसाठी तू वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात कर आणि मला खात्री आहे की तू सारंगचं मन जिंकशील. तिलोत्तमा म्हणते की जा अस्मी, सारंगसाठी नाश्ता बनव आणि ऑल द बेस्ट करत आता तिलोत्तमा ही अस्मीला जायला सांगते. अस्मी आता खुश झालेली असते आणि आता तिलोत्तमाचे आभार मानत अस्मी खुश होऊन तिथून आता नाश्ता बनवायला जाते. तर आता अस्मी आता किचनमध्ये सारंगला खुश करण्यासाठी, इम्प्रेस करण्यासाठी पराठे बनवते. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि अस्मीच्या हातून ते सगळे पराठे जळालेले असतात. तशीच अस्मी आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असताना ते पराठे घेऊन तिथे येते. तेव्हा आता त्या पराठ्याकडे बघताच आता सारंग म्हणतो, हे काय, हे तर सगळं जळालं. आणि आई हे काय, तर अस्मी आता नाटक करत म्हणते की हे सगळं सावलीने बनवलं आणि हे पराठे त्या सावलीनेच आता जाळलेत. ते ऐकून आता सारंग हा अस्मीला म्हणतो की सावली असे कधीच करणार नाही. तेव्हा आता लगेच अस्मी म्हणते की अरे सारंग, मी सगळं खरं बोलते, ही मुलगी खोटी आहे. हिनेच हे सगळे पदार्थ आणि पराठे जाळलेत. मुद्दामून आपल्या दोघांना हे वेगवेगळं करण्यासाठी या सावलीनेच हे सगळं केलं. तर आता सारंग म्हणतो की हे सगळं सावलीनं केलं ना, हे तू सिद्ध करून दाखव. आणि त्याचबरोबर आता सारंग सावलीला म्हणतो की अस्मी खोटी आहे, यासाठीचे सगळे पुरावे तू गोळा कर. आणि खऱ्या अर्थाने आता सावलीवरती विश्वास टाकून हे सगळं जे कोणी केलं ते सावलीने केले नसल्याची खात्री सारंगने दिलेली असते आणि सावलीला अस्मीच्या विरोधात पुरावे गोळा करायला सांगितलेले असते. सारंगने सावलीला खऱ्याच्या पारड्यात तोलून खरा न्याय केलेला असतो. तर कसा वाटला सारंगचा सावलीवरचा विश्वास ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.